नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आहे प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। आज आपण स्टर्नम बोन बघणार आहोत। थोरॅसिक केजमधला सर्वात इम्पॉर्टंट बोन हा स्टर्नम आहे। यामध्ये आपल्याला बेसिक आयडिया तर आहे स्टर्नम। सपोज हे क्लॅव्हिकल आहे, तर या क्लॅव्हिकलच्या सेंटरमधनं स्टर्नम हा बोन पास होतो आणि त्यानंतर हे अँटेरियरली प्लेस आहे आणि मीडियन प्लेनमध्ये प्लेस आहे। त्यामध्ये ज्याप्रमाणे रिब्स ह्या लॅटरली प्लेस असतात, त्याप्रमाणे स्टर्नम हा मीडियली प्लेस आहे। आता आपण आयुर्वेदिक पोर्शन बघूया। आयुर्वेदिक पोर्शनमध्ये आयुर्वेदिक नाव उरअस्थी, प्रकार कपालास्थी, कारण स्टर्नम हा एक फ्लॅट बोन आहे। त्यानंतर स्थान उरप्रदेशी, संख्या 1। आता आपण मॉडर्न पोर्शन बघूया। यामध्ये स्टर्नम इज अ फ्लॅट बोन फॉर्मिंग द अँटेरियर मीडियन पार्ट ऑफ द थोरॅसिक स्केलेटन। थोरॅसिक स्केलेटनमध्ये स्टर्नम हा एक फ्लॅट बोन आहे आणि तो अँटेरियरली प्लेस असतो। त्यानंतर आता आपण शेप बघूया। तर स्टर्नमचा शेप कसा असतो, तर शॉर्ट्स प्रमाणे, म्हणजे तलवारसारखा असतो। यामध्ये स्टर्नम 3 पार्टमध्ये डिवाइड असतो। 3 पार्ट कुठले? मॅन्युब्रियम, बॉडी आणि झिफॉइड प्रोसेस। मॅन्युब्रियम म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे याला मॅन्युब्रियम असे म्हणतात, आणि ही झाली बॉडी, आणि हा जो छोटा भाग दिसतोय याला आपण झिफॉइड प्रोसेस असे म्हणतो। त्यानंतर स्टर्नमचं जर लेंथ बघितली तर 17 सेंटीमीटर लॉंग स्टर्नमची लेंथ येते। त्यानंतर स्टर्नम हा मेलमध्ये लॉंगर असतो आणि फिमेलमध्ये शॉर्टर असतो। आता आपण 1 बाय 1 मॅन्युब्रियम, बॉडी आणि झिफॉइड प्रोसेसचे सरफेस, शेप आणि बॉर्डर बघूयात। आता आपण मॅन्युब्रियम बघूया। यामध्ये मॅन्युब्रियम हे क्वाड्रिलॅटरल इन शेप असतं। हे बघा, आपल्याला इथे डायग्राममध्ये दिसतंय। त्यानंतर इट इज द स्ट्रॉंगेस्ट आणि थिकेस्ट पार्ट ऑफ द स्टर्नम। मॅन्युब्रियम हा स्टर्नम मधला सर्वात स्ट्रॉंगेस्ट आणि थिकेस्ट पार्ट आहे। यामध्ये 2 सरफेस प्रेझेंट असतात। एक झाली अँटेरियर सरफेस आणि दुसरी झाली पोस्टेरियर सरफेस। अँटेरियर सरफेस ही कॉन्व्हेक्स इन शेप असते आणि पोस्टेरियर कॉन्केव्ह असते। त्यानंतर मॅन्युब्रियमच्या इथे 4 बॉर्डर प्रेझेंट असतात: सुपेरियर बॉर्डर, इन्फेरियर बॉर्डर आणि 2 लॅटरल बॉर्डर। त्यामध्ये सुपेरियर बॉर्डर ही थिक आणि कॉन्केव्ह असते, आणि इन्फेरियर बॉर्डरला मॅन्युब्रियम बॉडीसोबत एक जॉईंट फॉर्म करतं, त्याला स्टर्नल अँगल असे म्हणतात। त्यानंतर आपल्याला इथे एक सुप्रास्टर्नल नॉच दिसतीये, तिला ज्युग्युलर नॉच असे सुद्धा म्हणतात। त्यानंतर लॅटरल बॉर्डर हे प्रायमरी कार्टिलेज जॉईंट फॉर्म करतं फर्स्ट कोस्टल कार्टिलेज सोबत, आणि सेकंड कोस्टल कार्टिलेज यातला जो अप्पर पार्ट असतो तो मॅन्युब्रियम सोबत अटॅच होतो, आणि सेकंड कोस्टल कार्टिलेजचा लोअर पार्ट जो असतो तो बॉडी सोबत अटॅच होतो। आता आपण मॅन्युब्रियमच्या मसल्स अटॅचमेंट बघूया। आपण यामध्ये बघितलं की मॅन्युब्रियममध्ये 2 सरफेस असतात, अँटेरियर सरफेस आणि पोस्टेरियर सरफेस। तर अँटेरियर सरफेसमध्ये 2 मसलचा ओरिजिन असतो, पेक्टोरॅलिस मेजर आणि स्टर्नल हेड ऑफ स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल्स। पेक्टोरॅलिस मेजर हे आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय। इथं पेक्टोरॅलिस मेजर जी मसल्स आहे तिचा ओरिजिन असतो, आणि स्टर्नल हेड ऑफ स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसलचा इथे ओरिजिन असतो। तर स्टर्नल हेड का म्हणतात, तर कारण स्टर्नलपासून याचा ओरिजिन झालाय त्यामुळे, आणि स्टर्नोक्लेडोमॅस्टॉइड मसल्स हे मसलचं नाव आहे। आता आपण मॅन्युब्रियम हे पूर्णपणे बघितलंय। त्यानंतर आता आपण बॉडी बघूया, बॉडी ऑफ स्टर्नम। तर जी बॉडी आहे ती मॅन्युब्रियमपेक्षा लॉंग, नॅरो आणि थिनर आहे। ही जी बॉडी आहे ही मॅन्युब्रियमपेक्षा लॉंग आहे, नॅरो आहे आणि थिन आहे। यामध्ये 2 सरफेस प्रेझेंट असतात, एक झाली अँटेरियर सरफेस आणि एक पोस्टेरियर सरफेस। अँटेरियर सरफेस जी असती ती फ्लॅट असती, आणि पोस्टेरियर स्लाइटली कॉन्केव्ह इन शेप असते। इथे 2 बॉर्डर प्रेझेंट असतात, लॅटरल बॉर्डर। तर इथे जी सेकंड कोस्टल कार्टिलेज आहे आणि सेकंड कोस्टल कार्टिलेजचा लोअर पार्ट, त्यानंतर 3rd, 4th, 5th कोस्टल कार्टिलेज, 6th आणि 7thचा अप्पर हाफ जो आहे तो इथे अटॅच असतो।
त्यानंतर इथे 2 एंड प्रेझेंट असतात, अप्पर एंड आणि लोअर एंड. अप्पर एंड जे असतं ते सेकंडरी कार्टिलेज जॉईंट फॉर्म करतं मॅन्युब्रियम सोबत या स्टर्नल अँगलवरती. त्यानंतर जो लोअर एंड असतो तो नॅरो असतो आणि प्रायमरी कार्टिलेज जॉईंट फॉर्म करतं झिफॉइड प्रोसेस सोबत. आता आपण बॉडी ऑफ स्टर्नमच्या मसल्स अटॅचमेंट बघूया. आपण इथे बघितलं होतं की यामध्ये 2 सरफेस आहे, एक अँटेरियर आणि एक पोस्टेरियर. तर अँटेरियर सरफेसमध्ये पेक्टोरॅलिस मेजर मसलचा ओरिजिन असतो, पेक्टोरॅलिस मेजरचा ओरिजिन असतो. आणि लोअर पार्ट ऑफ पोस्टेरियर सरफेसच्या इथे दोन्ही साईडने स्टर्नो कोस्टॅलिस मसलचा ओरिजिन असतो. लॅटरल बॉर्डरला फॅसेट्स प्रेझेंट असतात, ते आर्टिक्युलेट होतात कोस्टल कार्टिलेज सोबत. इथे अटॅचमेंट असती एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलची आणि इंटरनल इंटरकोस्टल मसलची. आता आपण झिफॉइड प्रोसेस बघूया. झिफॉइड प्रोसेस ही स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द स्टर्नम आहे. आपल्याला डायग्राममध्ये सुद्धा दिसतंय ही जी झिफॉइड प्रोसेस आहे ही सर्वात स्मॉलेस्ट आहे. त्यानंतर इट इज द फर्स्ट कार्टिलेजेसिस बट इन द अडल्ट इट बिकम ऑसिफाईल ॲट द अपेक्स. ह्या अपेक्सच्या ठिकाणी ही अडल्टमध्ये ऑसिफाय होती. आणि त्यानंतर यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे इट व्हेरीज ग्रेटली इन द शेप, म्हणजे ही शेपमध्ये व्हेरी करते. मे बी बायफिड आणि परफोरेटेड. बायफिड म्हणजे याचा असा शेप होतो त्याला बायफिड असे म्हणतात, आणि परफोरेटेड म्हणजे इथे ही परफोरेशन, हे जे स्ट्रक्चर फॉर्म झालं याला आपण परफोरेटेड असं सुद्धा म्हणतो. आणि आता आपण झिफॉइड प्रोसेसच्या मसल्स अटॅचमेंट बघूया. यामध्ये अँटेरियर सरफेसला रेक्टस, ॲब्डॉमिनस आणि इंटरनल अँड एक्सटर्नल ऑब्लिक ऑफ मसल्स ऑफ ॲब्डॉमिन मसलचा ओरिजिन असतो. आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय इथे रेक्टस ऑफ ॲब्डॉमिनस मसलचा ओरिजिन असतो. इथे नॉर्मली अँटेरियर सरफेसला सर्व ॲब्डॉमिन ज्या मसल्स असतात त्यांचा ओरिजिन आहे. त्यानंतर पोस्टेरियर सरफेसला डायफ्रामचा ओरिजिन असतो. आणि लॅटरल बॉर्डरवरती एक मसल्स अटॅच असती, ती म्हणजे ट्रान्सवर्स ॲब्डॉमिनस मसल्स. आणि अप्पर एंड हे प्रायमरी कार्टिलेज जॉईंट फॉर्म करतं बॉडीसोबत. जे अप्पर एंड आहे झिफॉइड प्रोसेसचं ते प्रायमरी कार्टिलेज जॉईंट फॉर्म करतं बॉडीसोबत. आणि लोअर एंड आहे, लोअर एंडच्या इथे लिनिया अल्वाची अटॅचमेंट असते. आता आपण क्लिनिकल ॲनाटॉमी बघूया. यामध्ये सुरुवातीला जर आपल्याला बोन मॅरोचं एक्झामिनेशन करायचं आहे तर त्यामध्ये आपला स्टर्नम बोन हा यूज केला जातो. आणि त्यामध्ये युजली मॅन्युब्रो स्टर्नल पंक्चर केलं जातं. आणि ते कुठे करतात तर अप्पर हाफमध्ये करतात, कारण टू प्रिव्हेंट द इंजुरी टू आर्च ऑफ आयोटा विच लाईज बिहाइंड द लोअर हाफ. लोअर हाफच्या बिहाइंडला आर्च ऑफ आयोटा प्रेझेंट असते, तिथे इंजुरी होऊ नाही म्हणून आपण अप्पर हाफवरती पंक्चर करतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे जे मॅनिप्रोस्टर्नल जॉईंट असतात, जे मॅनिप्रोस्टर्नल जॉईंट असतात तर ते आपल्याला मुवमेंट ऑफ रिब्ससाठी इसेन्शियल आहे. पण जर इथे जर काही इंजुरी वगैरे झाली तर आपली मुवमेंट ऑफ रिब्स हे होणार नाहीत. यामध्ये एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे फनेल चेस्ट आणि पिजन चेस्ट. जर फनेल चेस्टमध्ये काय होतं, जो स्टर्नल एरिया आहे तो असा डीप होतो आणि असा शेप फॉर्म होतो. त्यानंतर पिजन टेस्टमध्ये जो स्टर्नल एरिया आहे तो बाहेर आलेला असतो, आपल्याला असं स्ट्रक्चर फॉर्म होतो. आणि ओपन कार्डियक सर्जरीमध्ये मॅन्युब्रियम आणि बॉडी यांना पूर्णपणे स्प्लिट केलं जातं, कारण हार्टच्या सर्जरीसाठी. अशा प्रकारे स्टर्नमचे क्लिनिकल ॲनाटॉमी आहे. अशा प्रकारे आपण आज स्टर्नम बोन बघितलेला आहे. थँक्यू.